हॅलो फ्रेंड्स, स्मार्ट वुमेनच्या आजच्या भागात मी वृषाली तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। काय मग आजच्या आमच्या एपिसोडमध्ये काय नवीन असेल याची उत्सुकता तुम्हाला असेलच ना। चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला। जेव्हा आपण कोणत्याही फंक्शनला जातो तेव्हा चेहऱ्याची मात्र जास्तीत जास्त काळजी घेतो, पण त्याच वेळी आपण दुर्लक्ष करतो ते आपल्या पायांकडे। आणि म्हणूनच पायांचे सौंदर्य खुलवण्यासाठी हा फूट स्पा। हाय, मी पूर्वा, मिस ब्युटी पार्लरमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत फूट स्पा मसाज। सौंदर्यासाठी आपण आपल्या सगळ्या गोष्टींकडे फार लक्ष देतो। आपला चेहरा असो, आपले डोळे असो, स्किन असो, प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देतो, पण पाय थोडे दुर्लक्षित राहतात। त्याच पायांसाठी स्क्रब, मसाज क्रीम आणि मास्क। चला तर मग सुरू करूया। पाय आपण आता पाण्यात ठेवले आहेत। क्लिनिंग करण्यासाठी आपण शॅम्पू वापरणार आहोत। आता आपलं फूट क्लिनिंग करून झाले, पाय पुसून घ्यायचं आहे। फूट क्लिनिंग नंतर आपण करणार आहोत स्क्रबिंग। फूट स्क्रबिंग करता आपण फ्रूट स्क्रब वापरलाय, जो विंटर सीझनमध्ये आपली डेड स्किन काढायला मदत करतो। स्क्रबिंगसाठी मी सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करते, ज्याच्याने खूप चांगल्या प्रकारे डेड स्किन निघते। स्क्रब काढायला मी हॉट टॉवेल वापरत आहे। आता आपलं फूट स्क्रब करून झाले, यानंतर आपण सुरू करणार आहोत मसाजला। मसाजसाठी मी मॉइश्चरायझिंग क्रीमचा वापर करते, ह्याच्याने विंटरमुळे आलेली ड्रायनेस कमी होईल। ह्या मसाजमध्ये आपण रिफ्लेक्सोलॉजीचे पॉईंट्सही देणार आहोत, ज्याच्याने खूप चांगलं रिलॅक्सेशन मिळतं, स्ट्रेस कमी होतं। सुरुवात करते मी कम्प्लीट फूट मसाजनी। मसाज जितका स्मूथ तितका जास्त रिलॅक्सिंग असतो, त्यामुळे तो आपण हळू करावा। पायाच्या काफच्या पार्टवरती मी डीप टिश्यू मसाज करते, ज्याच्याने तिकडचं स्ट्रेस कमी होईल आणि रिलॅक्सेशन मिळेल। ह्याच्यासाठी अंगठा आणि 2 बोटांनी मी प्रेशर देते आणि हलक्या हाताने खाली येते। फिंगर्सने मी आता दोन्ही साईड अँकल्सना मसाज करते। युजली लोक हल्ली हील्स घालतात किंवा शूज आहेत, त्याचा जो स्ट्रेस कमी करण्यासाठी ह्या मसाजचा उपयोग होतो।
आता आपण करणार आहोत फूट मसाज. ह्याच्यामध्ये फूट रिफ्लेक्सोलॉजी आणि थाई मसाजचं कॉम्बिनेशन करणार आहोत आपण, ज्याच्यात आपण पायाचा फूट या भागावरती अंगठ्याने प्रेशर देऊन मसाज करतो. सुरुवात करणार आहोत आपण सेंटरला प्रेशर देऊ. आपल्या फूटच्या भागामध्ये इथे आपले हेड, इयर आणि अपर बॉडी सेक्शनचे पॉईंट्स असतात, त्याला मी अंगठ्याने मसाज करणार आहे. ही अगदी सोपी पद्धत आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त तुमचा अंगठा स्लाइड करू शकता. स्वतःही तुम्हाला हे करता येऊ शकतं. हळूहळू करून खाली येते मी. साधारण 7 भागांमध्ये मी पायाला डिवाइड करून ह्या लाईन्स कव्हर करणार आहे. ह्याचं मागचं उद्देश असा की रिफ्लेक्सोलॉजीमध्ये प्रत्येक पॉईंट हा आपल्या कंप्लीट बॉडीशी कनेक्टेड असतो, म्हणजे पायामधून तुम्ही पूर्ण बॉडीला ट्रीट करत आहात. ह्या आर्चवरती मसाज केल्याने तुमचे स्पायनल कॉर्डचे पॉईंट्स प्रेस होतात, ज्याच्याने तुमच्या मणक्याला आराम मिळतो. हाताचा वापर करून हीलला सर्क्युलर मसाज करायचे. बोटांना आता सर्क्युलर मसाज करते मी. एक प्रकारे आपण एक्सरसाइज करून घेतोय, ज्याच्यामध्ये आपण क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, अप आणि डाऊन असं प्रत्येक फिंगरला फिरवणार आहोत. आता पूर्ण पायाला एकदा आपण एफ्लराज करून घेतोय. बोटांमधील गॅप्सवरती 2 अंगठ्यांचा वापर करून मसाज करायचा आहे. एका पायाचा मसाज फिनिश करताना आपण ह्याला पण टॅपटमेंट करणार आहोत. असं केल्याने पायाला जास्त ऑक्सिजन मिळतं आणि ब्लड सर्क्युलेशन पण खूप छान होतं. ह्याच पद्धतीने दुसऱ्या पायाचाही फूट मसाज करून घ्यावा. आता आपला मसाज करून झालाय. यानंतर आपण फूट मास्क लावणार आहोत. आता आपला मास्क लावून झालाय. हा आपण साधारण 10 ते 15 मिनिटं सुकायला ठेवायचा आहे. आता आपला फूट मास्क कम्प्लिटली सुकला आहे. हॉट टॉवेलचा वापर करून तो आपण क्लीन करणार आहोत. अशा प्रकारे आपला फूट स्पा मसाज झालेला आहे. पाय खूप छान मुलायम आणि ग्लोईंग झालेले आहेत. अशाच पायांना तुम्ही मस्तपैकी कलरफुल नेल पेंट लावून आणि चप्पल घालून पायांचं सौंदर्य अजून खुलवू शकता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.